श्वान अर्थात कुत्रा हा माणसाच्या अगदी जवळचा सुरक्षा रक्षक मानला जातो। प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून तो मालकाचे प्राण देखील वाचवतो। अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील। गोव्यात देखील 7 एप्रिलच्या मध्यरात्री अशीच एक घटना समोर आली आहे। गोव्यात देखील 7 एप्रिलच्या मध्यरात्री अशाच एका पाळीव कुत्र्यानं अख्ख्या कुटुंबाचे प्राण वाचवले। या पाळीव कुत्र्यानं सतर्कता दाखवल्यामुळे भुशारी दुकानाला लागलेल्या भीषण आगीतून हे कुटुंब सुखरूपपणे बाहेर आलं। पणजीतून अगदी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारजुवे गावातील तळपवाडा भागातील या भीषण अग्निकांडाचा हा विशेष रिपोर्ट। मध्यरात्र झाली होती। संपूर्ण कुंभारजुवे गाव गाढ झोपी गेलं होतं। तळपवाड्यावरील कृष्णा भुशारी दुकानाचे मालक कृष्णा नाईक हे देखील तळमजल्यावरील दुकान बंद करून वरच्या मजल्यावरील आपल्या घरात पत्नी सुविधा आणि मुलगी संघवी यांच्यासह झोपी गेले होते। घराच्या दरवाजाच्या कडेलाच नेहमीप्रमाणे त्यांचा पाळीव कुत्रा बांधलेला होता। मध्यरात्री साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास तळमजल्यावरील बंद दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि आगीच्या ठिणग्या आजूबाजूला उसळून पडल्या। याच ठिणग्यांचा काही क्षणात भडका उडाला आणि दुकानातील भुसारी मालानं पेट घेतला। बघता बघता आगीच्या ज्वाळा वरच्या मजल्यापर्यंत पोहोचल्या। आग आणि धुराचा लोळ उठल्यानंतर कुत्रा कासावीस झाला। त्या कुत्र्यानं मालक झोपलेल्या खोलीच्या दरवाजावर मोठमोठ्यानं पाय आपटायला सुरुवात केली। जोरजोरानं भुंकायला सुरुवात केली। या गोंधळामुळे कृष्णा आणि त्यांच्या पत्नीला जाग आली। जेव्हा त्यांनी घराचा मुख्य दरवाजा बघितला तेव्हा दरवाजानं पेट घेतला होता। अशा स्थितीत त्यांनी आग लागलेला दरवाजा धाडसानं उघडला आणि गॅलरीतून शेजारील भावाच्या घराच्या बाजूनं खाली उतरून तिघांनी देखील आपला जीव वाचवला। खाली उतरून बघितलं तेव्हा अख्खं दुकान जळून खाक झालं होतं। या दुर्घटनेत त्यांच्या दुकानाचं सुमारे 1 कोटींचं नुकसान झालंय। या धावपळीमध्ये कृष्णा नाईक यांच्या दोन्ही हातांच्या बोटांना भाजले, तर पत्नी सुविधा या देखील आगीच्या झळांमुळे किरकोळ जखमी झाल्या आहेत। त्यांना बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथं उपचार सुरू आहेत। कृष्णा नाईक यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं असून सध्या ते नातेवाईकाकडे वास्तव्यास आहेत। दरम्यान स्थानिक नागरिकांनी रात्री 1:45 वाजता जुने गोवे अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली होती। त्यानंतर अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं होतं। आगीची तीव्रता लक्षात घेत कुंडई आणि फोंडा येथील अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आलं होतं। पहाटे 3 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली। पाण्याची कमतरता भासल्यामुळे जवळील विहिरीतून पंपाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला। एकंदरीत या आगीनं कोट्यवधींचं नुकसान केलं, पण कुत्र्यानं दाखवलेल्या तत्परतेमुळे तिघांचे जीव वाचले। किती झाले एक्झॅक्ट सर? शॉर्ट सर्किट झाले। शॉर्ट सर्किट शॉपान हां शॉर्ट सर्किट जाऊन मागीर सगळ्या उजो भेटलो। कितल्यान सुमार? 1:30 सुमार। रातचे 1:30 आणि ती वयरूच रावताली? ती वयर रावताली हय। तांकां मातसो माल हाती घेवन भाजले दोनूय हाती आनी ते भावाकूय मातसो फोडिले हातीक आनी चेडवाक काय चेडूं बरें डॉग कोण 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 रावता? घोव आनी बायल आनी चेडूं तिगांच रावताले। आता इंजुरी कोणाक आसा? बायलेक आनी तेका भावाक आसा। हय दोगांकूय आसा। आनी चलयेक? चलयेक कांय ना, चली बरी आसा। पूण आतां वयर सगळें पेटला? वयर सगळें येता जालें टोटल लॉस जाला। सकयलो उजो आतां वयर पावलो? हय सकयलो वयर पावलो आनी तेज्या वयर सुद्दां पावले। पिनायक लागला। आतां कितले अशें लॉस जाला बीन हें एस्टिमेट केला? फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड ते येयले 4 बॉम्ब लागले। 4 फायर ब्रिगेड कितलो मेरेन मागीर पालवून जालो कंट्रोलान? 3.5-4 जाली। 3.5-4 आनी ती आतां खंय आसा? आतां एक बांबोळे आसा ती आनी एक तो भाव बितके आसा। बितके? हय बायल बांबोळे आसा। आनी चली? चली ते बापाय बरोबर बितके। तुमी भाव तांचे? हांव भाव। नांव कितें तांचें? कृष्णा आनंद नायक। कृष्णा आनंद नायक। आनी ती? बायल सुविधा कृष्णा नायक। बरें। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।